हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज आहे होळीचा दिवस आणि आम्ही चाललो आहोत होळीची पूजा करायला. सो आपल्या मराठी संस्कृतीमध्ये होळीला खूप महत्त्व दिले जाते. आपण होळीला शिमगासुद्धा बोलतो. गावी तर शिमग्यामध्ये खूप मजा करतात, कोकणामध्ये तर तुम्हाला माहितीच असेल. सो आम्ही गावी तर नाही गेलो, पण इथे मुंबईमध्येच आम्ही छान प्रकारे होळी सेलिब्रेट करतो. आमच्या बिल्डिंगच्या खाली छान असं डेकोरेशन करतात, होलिकाचं पूजन करतात. सो होळीच्या मागची एक स्टोरी आहे ती तर तुम्हाला माहितीच असेल. भक्त प्रल्हादला मारण्यासाठी होळिकाने एक कट रचलेला असतो, पण त्या कटामध्ये होळिका स्वतःच त्याच्यामध्ये भस्म होऊन जाते. ती कट धरते की भक्त प्रल्हादला घेऊन मांडीवर बसून ती होळिका दहनामध्ये जाईल. बिकॉज तिला विष्णुदेवाकडून तिला एक वर असतो की ती कधीच आगीमध्ये भस्म होणार नाही. पण त्या दिवशी ती आगीमध्ये भस्म होतो आणि प्रल्हादचा विजय होतो. सो ते म्हणतात ना, वाईटावर चांगल्याचा विजय होतो. सो या दिवशी ते आपण म्हणजे ते आपल्या मराठी संस्कृतीमध्ये मानले जाते की वाईटावरती खरंच चांगल्याचा विजय झाला आहे. त्याच्यामुळे आपल्या मनातली जी काही निराशा काही आपल्यामध्ये असेल तर ते या दिवशी आपण बोलतो की जाऊ दे. सो आपण नारळ वगैरे टाकून चांगली पूजा करतो, पुरणपोळीचा गोडधोड करतो. सो हे होळीच्या मागचा एक नियम आहे. सो अशा प्रकारे आम्ही छोटीसं असं होळी सेलिब्रेट करायचा प्रयत्न केला. सो त्याच्यानंतर मग होळिकाचं दहन होऊन जातं, त्यांना म्हणजे पेटवली जाते आणि जे काही आपल्या निराशा आहे ती निघून जाते. सो छान प्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो बिल्डिंगच्या खाली. नायसा बघा कशी घाबरली आहे, ती जरासं म्हणजे गरम गरम वाफा निघतात त्याच्यामुळे ती बघते. सो त्याच्यानंतर मग दीपिका आणि निनादसुद्धा आले होते, म्हणजे ते जात होते. दीपिका आधीच आली होती. सो ते सुद्धा त्यांच्या घरी सेलिब्रेट करण्यासाठी जात होते आणि आम्ही पुरणपोळीचा बेत केला होता. सो दुपारी आम्ही पुरणपोळीसाठी सगळी तयारी करून ठेवली होती आणि संध्याकाळी पुरणपोळी बनवली होती. आजचा स्पेशल मेनू होता पुरणपोळी. सगळ्यांच्या घरी होळीच्या दिवशी पुरणपोळीच असते मोस्टली. दिव्या कशी पुरणपोळी फर्स्ट टाईम केली होती, ते फुलू दे आणि छान तिने अशी पोळी केली होती. त्याच्यानंतर मग ती निघाली घरी जायला दहीसरला. सो रात्री 8 वाजले होते. सो ती निघाली आणि नायसासुद्धा रडत होती मावशी चालली म्हणून, कारण की 2-3 दिवस मावशी होती तर तिला खूप छान वाटत होतं. आणि शेवटी ती निघाली आपल्या घरी जायला. सो आम्ही सगळ्यांनी तिला बाय केला. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण हॉलमध्ये बसत होतो. नायसा बघा किचनमध्ये काय करते, म्हणजे सगळ्यांना कॉपी करायचा प्रयत्न करते. तर ती किचनमध्ये बसून पुरणपोळी लाटत बसली होती, पोळीचं घेऊन. अशी मस्ती करते आजकाल पोरगी माझी, मस्तपैकी टेबलवरती बसून पुरणपोळी लाटत होती. अशी आहे ही क्यूट गर्ल नायसा. आम्ही आलो आहोत होळी खेळायला. नायसाची सेकंड होळी आहे. नायसा घाबरते. सगळे नायसाची दीदी तिथे होळी खेळत. हाय दीदी, दीदी रिया दीदी हॅपी करा, दीदीला टिचूप करा. जास्त नको लावला. हाय सगळे घेतात होळी खेळतात. होळी हाय, पाणी नको टाकू. आणि नायसाला मी बिल्डिंगच्या खाली घेऊन गेली होती. तिचे खूप सारे फ्रेंड्स बनले आहेत. ते तिला बोलत होते की तू ये होळी खेळायला. सो मी थोड्या टाईमसाठी तिला होळी खेळायला घेऊन गेली होती आणि ती खूप खुश होती. सगळे छोटे बेबीसोबत ती होळी खेळत होती आणि तिला आवडत होतं, कारण की तिला पण आवड निर्माण व्हायला पाहिजे म्हणून मी तिला घेऊन गेली होती. ती लहान आहे तर थोडीशी स्टार्टिंगला घाबरणार हे तर मला माहिती होतं, पण नंतर ती झाली बरोबर त्यांच्यासोबत फ्री आणि ते लोक खूप छान खेळत होते आणि मी तिच्यासोबत होतीच. बिकॉज लहान मुलं होळी खेळताना खूप मस्ती करतात. आणि नायसा आणि मम्मासोबतच होती. बघा असे पाणी ओतत आहेत अंगावरती वगैरे, फुल धमाल करत आहेत. नायसाच्या पण अंगावरती ओतायला येत होते, पण मी सगळ्यांना बोलली होती की नाही थोडंसं कलर लावा बस. आणि त्याच्यानंतर ती फ्री झाली बघा. नंतर मग पिचकारीनी सोबत खेळायला लागली दीदीसोबत. सो हेच आहे होळीचं रिझन की आदल्या दिवशी होलिका दहन होतं, राक्षसाचा मृत्यू होतो आणि नंतर नेक्स्ट डे सगळेजण गुलाल उडवून आपला होळी सेलिब्रेट करतात. मॅडम कुठे चालली? अरे मम्मानी आणि नायसानी होळी खेळली. हॅपी होळी सगळ्यांना. बाय करा. बाय बाय. हॅपी होळी. हॅपी होळी एव्हरीवन.